नमस्कार मंडळी, शीतलची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण अकलूजपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेले आनंदी गणेश मंदिर हे पर्यटन स्थळ पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर या मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी खूप उंच आणि अशी घनदाट झाडे आहेत। त्या झाडांची अशी कमान तयार झालेली आहे, त्यामुळे त्याच्या खालून जाताना खूप छान वाटत होतं। तर चला आता आपण अजून पुढे जाऊया। आता आपण मंदिराच्या दिशेने वळालो। हे मंदिर छोट्याशा डोंगरावर वसलेले आहे। वरती जाताना सुद्धा दोन्ही बाजूनी कागदी फुलांची वेगवेगळ्या कलरची खूप झाडे आहेत। किती छान वाटतंय जाताना वरती सुद्धा। या डोंगराच्या पायथ्याला नीरा नदी आहे, त्यामुळे वरती गेल्यानंतर त्याचे लोकेशन खूप छान असे दिसते। तर चला मग आता आम्ही डोंगरावर पोहोचलोय। इथे गाड्या पार्किंग लावण्यासाठी सोय आहे, तर आम्ही पण गाडी पार्किंगला लावून मंदिराच्या दिशेने निघालोय। तर चला जाऊ आता मंदिराकडे। मंदिराकडे जाताना सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूनी कागदी फुलांची वेगवेगळ्या कलरची खूप झाडे आहेत। तसेच तिथे आंब्याच्या आणि चिकूच्या खूप मोठ्या बागा आहेत। तेथील आंब्याला तर आता मोठ्या मोठ्या कैऱ्या लागलेल्या आहेत। तर चला आता आपण पुढे जाऊयात। अजून थोडंसं पुढे आल्यानंतर तिथे एक छोटीशी वेगवेगळ्या वनस्पतींची बाग आहे। तर त्या कुठल्या कुठल्या वनस्पती आहेत त्या तुम्ही पाहून घ्या। तर चला मग आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहोत। दिवस मावळाची वेळ असल्यामुळे तेथील वातावरण खूप छान झालतं। सूर्य पूर्ण त्या मंदिराच्या कळसाच्या पाठीमागे आलता, त्यामुळे मंदिर पूर्ण उजाळून असं तेज आल्यासारखं झालतं मंदिरावर। किती छान वातावरण झालंय। अशा प्रकारचे वातावरण बघून मन तृप्त झाल्यासारखं झालतं तिथे। तुम्ही पण अकलूजला आल्यानंतर नक्की या मंदिराला भेट द्या आणि तेथील निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्या। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। तसेच माझ्या चॅनेलला कुणी सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अजून पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तसेच लाईक शेअर पण नक्की करा। धन्यवाद।